नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। मी दीपक मालदे आणि आज आपण पाहणार आहोत कुसुम सोलार योजनेच्या संदर्भातील काही महत्त्वाचे असे अपडेट। मित्रांनो, सोलार योजनेच्या कित्येक अर्जदारांना पेमेंटचे ऑप्शन आलेले नाहीत, तसेच सेल्फ सर्वेचे देखील ऑप्शन दाखवत नाही। अशा राज्यातील हजारो लाखो अर्जदारांना अतिशय दिलासा देणारे असे आजचे हे अपडेट असणार आहे। मित्रांनो, आपण पाहतोय की नुकतेच राज्य सरकारच्या माध्यमातून कुसुम सोलार पंप योजनेकरता अतिरिक्त निधीसाठी शासनाच्या माध्यमातून नुकतीच मंजुरी मिळालेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सोलार योजनेच्या बाबतीमध्ये अनेक महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले होते आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर आता या योजनेच्या अंतर्गत नवीन लाभार्थी अर्जदार पात्र झालेले आहेत। अशा पात्र झालेल्या लाभार्थ्यांना सेल्फ सर्वेचे व पेमेंटचे ऑप्शन येण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, तुम्ही या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेले असल्यास मेसेजमधील ॲप डाउनलोड करा, परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची सावधगिरी नक्कीच बाळगा। फसव्या मेसेजपासून सावधान राहा, कारण आता फसवे मेसेज देखील येऊ शकतात। राज्यात कुसुम सोलार पंप योजनेच्या नावाखाली अनेक लोकांची फसवणूक यापूर्वी झालेली आहे, तेव्हा फसव्या मेसेजपासून सावध राहा व काळजी घ्या, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही। चला तर मुख्य विषयाकडे येऊया। मित्रांनो, ज्यांच्याकडे यापूर्वीच मेडाचे ॲप्लिकेशन असेल त्यांनी मेडाच्या ॲप्लिकेशनमधून सेल्फ सर्वे करून घ्या। सेल्फ सर्वे ज्यावेळेस तुम्ही करणार आहात त्यावेळेस काळजी घ्या, कारण चुकीची माहिती जर सेल्फ सर्वेच्या वेळेस तुम्ही भरली तर सोलार पंप मिळत नाही, अर्ज नाकारला जाऊ शकतो। त्यामुळे योग्य ती माहिती सेल्फ सर्वेच्या वेळेस भरावी। मित्रांनो, सेल्फ सर्वे करत असताना सिंचनाचे साधन ज्यामध्ये विहीर असेल किंवा बोर असेल याचा फोटो घ्यायचा आहे। त्यासोबत लाभार्थ्याचा एक फोटो तुम्हाला या ठिकाणी घ्यावा लागतो आणि त्या विहिरीपासून जे काही तुमचे जवळचे शेत आहे त्या शेताचा देखील तुम्हाला या ॲपमध्ये फोटो घ्यावा लागतो। म्हणजेच मेडाच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला 3 प्रकारचे फोटो घ्यावे लागणार आहे, ज्यामध्ये सिंचनाच्या साधनामध्ये तुम्ही विहीर किंवा तुमचं जे बोरवेल जे सिंचनाचं साधन असेल त्याचा तुम्हाला एक फोटो घ्यायचा आहे। त्यानंतर लाभार्थ्याचा एक फोटो तुम्हाला या ठिकाणी घ्यावा लागेल, तसेच तुमच्या शेताचा फोटो या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे। त्यानंतर लाभार्थ्याला सही देखील या ॲपच्या माध्यमातून करावी लागते। सही करत असताना मोबाईलच्या स्क्रीनवर पेनाप्रमाणे तुम्ही बोटाच्या मदतीने सही करू शकता किंवा सरळ सरळ तुम्ही नाव देखील लिहू शकता। अशा प्रकारे मित्रांनो, सेल्फ सर्वे करताना काळजी घ्या, जेणेकरून कुसुम सोलार पंपचा अर्ज पात्र होऊन तुम्हाला सोलार पंप मिळेल। मित्रांनो, आता ही योजना पूर्णपणे महावितरणच्या अंतर्गत राबविल्या जाते आणि महावितरणच्या माध्यमातून ही योजना राबवित असताना यापूर्वी ज्यांनी मेडाकडे अर्ज केलेले आहेत ते लाभार्थी अर्जदार देखील आता महावितरणच्या अंतर्गत पात्र केले जात आहेत आणि जे पेड पेंडिंग आहेत त्यांना देखील महावितरणच्या अंतर्गत पुढील प्रक्रियेसाठी समाविष्ट केले जात आहे। त्यामुळे मेडाच्या अंतर्गत यापूर्वी कुसुम घटक ब साठी ज्यांनी अर्ज सादर केले होते असे अर्जदार देखील महावितरणच्या अंतर्गत पात्र करून पुढील लाभासाठी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत। मित्रांनो, आतापर्यंत जवळपास 1,04,000 लाभार्थी यांची मेडाच्या अंतर्गत सोलारसाठी अर्ज प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहेत। यामध्ये आता 2 लाख सोलार पंप महावितरणच्या अंतर्गत बसविले जाणार आहेत। यासाठीच नुकतीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील मंजुरी मिळालेली आहे। मित्रांनो, राज्यामध्ये आता मागेल त्याला सोलार अंतर्गत प्रत्येक वर्षी राज्य सरकारच्या माध्यमातून 1 लाख सोलार पंप राज्याच्या निधीमधून देण्यात येणार आहे व याच्या व्यतिरिक्त जे काही पंप मिळतील ते सोलार पंप प्रधानमंत्री सोलार कुसुम योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहेत। आणि अशा प्रकारे आता राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी राज्य निधी व केंद्राच्या प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेच्या अंतर्गत जवळपास 1 ते 1.5 लाख सोलार पंप राज्यातील शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारे आता ही योजना राज्यामध्ये राबविल्या जात आहे। मित्रांनो, ज्यांना आता पेमेंटचे मेसेज मिळाले आहेत, सेल्फ सर्वेचे मेसेज आलेले आहेत, त्यांनी कोणत्याही प्रकारची अतिघाई न करता तुमच्या ज्या ठिकाणी विहीर बोर आहे त्या ठिकाणी जाऊन मोबाईल ॲपचे लोकेशन ऑन करून फोटो काढायचे आहे। चुकीच्या लोकेशनवर फोटो काढू नका। त्याचप्रमाणे पेमेंट करत असताना एक विषय लक्षात घ्या, पेमेंटची प्रोसेस करताना त्या प्रोसेसमधून वापस येऊ नका। व्यवस्थित पेमेंट करा। बँक खात्यामध्ये पेमेंटपुरती शिल्लक रक्कम जमा ठेवा। मित्रांनो, ज्यांना पात्र सोलार पंपासाठी करण्यात येत आहेत त्यांना मेसेज मिळत आहेत। सेल्फ सर्वेचा मेसेज तुम्हाला सुरुवातीला येणार आहे, त्यानंतर सेल्फ सर्वे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन मिळणार आहे। पेमेंटचे ऑप्शन झाल्यानंतर तुमची पुढील प्रक्रिया या ठिकाणी होत असते।
मित्रांनो, कुसुम सोलार पंप योजनेमध्ये जे लाभार्थी प्रथम अर्ज करतात त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते। त्यामुळे तुम्ही जर आता अर्ज करत असाल तर तुम्हाला सोलार पंप मिळण्यास वेळ पण लागू शकतो। मित्रांनो, यामध्ये तुमचा अर्ज खूप पूर्वीचा असेल 2021च्या अगोदरचा आणि तुम्हाला आतापर्यंत मेसेज आला नसेल तर तुमचा अर्जाचा स्टेटस तुम्ही चेक करायला पाहिजे। तुमचा अर्ज नामंजूर देखील झालेला असू शकतो, त्यामुळे तुम्ही मेसेजची वाट पाहत राहाल आणि तुम्हाला मेसेजही येणार नाही। त्यामुळे तुम्ही तुमच्या अर्जाचा स्टेटस चेक करायला पाहिजे। मित्रांनो, तुमच्या विहीर किंवा बोरची नोंद देखील तुमच्या सातबाऱ्यावर असणे गरजेचे आहे। जी माहिती अर्ज भरतेवेळेस तुम्ही दिली आहे ती योग्य आहे का हे सर्व देखील खूप महत्त्वाचे असते, कारण यामध्ये तुमच्या अर्ज महावितरणमध्ये जर विसंगती आली, तुम्ही अर्ज भरतेवेळेस जर वेगळी माहिती टाकली आणि तुम्ही मोबाईल ॲपच्या माध्यमातून जर चुकीची माहिती टाकत असाल तर तुमचा डेटा कुठेतरी मिसमॅच जर दिसत असेल तर तुम्ही कुसुम सोलार पंपसाठी तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो। त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरतेवेळेसही तुमची माहिती जी खरी माहिती आहे तीच टाका, जेणेकरून तुम्हाला कुसुम सोलार पंप योजनेचा लाभ मिळेल। मित्रांनो, सोलार पंपासाठी अर्ज भरतेवेळेस अर्जदाराच्या नावावर विहीर किंवा बोर असणे आवश्यक आहे। वडिलांच्या नावे सातबारा आहे आणि मुलगा जर त्यांच्या नावे अर्ज भरत असेल तर अशा वेळेस तुमचा अर्ज नाकारला जाईल। मित्रांनो, विहीर किंवा बोर जर सामायिक असेल तर तुम्हाला त्याबाबतचं बॉन्डवरती संमतीपत्र देखील तुम्हाला द्यावं लागतं। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य निधीच्या माध्यमातून मेडाला आता जवळपास 15 कोटीचा निधी वितरित करण्यासाठी देखील मंजुरी मिळालेली आहे। तर अशा प्रकारे राज्यामध्ये सोलार पंप योजना सद्यस्थितीत राबवल्या जात आहे। त्यामुळे आपण जर सोलार पंपसाठी पात्र असाल, तुम्हाला मेसेज येत असेल तर वेळोवेळी आपल्या चॅनलवरील अपडेट पहा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी उपयुक्त अशी माहिती देण्याचा आपला प्रयत्न असतो। मित्रांनो, या ठिकाणी नेहमीच आपल्याला शासकीय योजनेसह नाविन्यपूर्ण अशी माहिती घेऊन आपण येत असतो। त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।